टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगावच्या धरणगावमध्ये मध्यरात्री अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण आता धरणगाव तालुक्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। कापूस पिकाचं हे शेत आहे आणि या शेतामध्ये मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। तब्बल गुडघाभर पाणी या ठिकाणी या शेतामध्ये साचलेल्यामुळे आता शेतकऱ्या पुन्हा संकटात सापडल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत अनेक दिवसांपासून पाऊस नव्हता, महिनाभरापासून पावसाने दांडी मारली होती, मात्र पाऊस आला तर थेट अतिवृष्टी झाली आणि अशा पद्धतीने आता शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण या शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं किती नुकसान झालेलं आहे। काय सांगणार काका, किती एकरमध्ये कपाशी लावली? हे 2 एकर कपाशी आहे। किती खर्च आला तुम्हाला? खर्च जवळजवळ 35-40 हजार रुपये खर्च झाला त्याच्यावर। काय झालं नेमकं आता? नेमकं हे रात्री मध्यरात्री पाऊस पडला, अकाली पाऊस, एकदम जोरानं पाऊस पडला ढगफुटीसारखं, त्याच्यामुळे पाणीच पाणी झालं सर्व। किती एकर शेत? हे सर्व 2 ते 4 एकर शेत आहे। 4 एकर शेत? हो। काय पिकाचं नुकसान झालं? सोयाबीन आणि कापूस। आता ही कपाशी पूर्णपणे वाया गेली? हो गेली। काय मागणी आहे तुमच्या? काय तुमची काय ते पंचनामे करावे, आम्हाला काय एवढी तेवढी मदत मिळावी। खर्च पाणी झालाय, पाणी पावसात नव्हता ना, एकदम पाणी पडलं, त्याच्यामुळे सर्व नुकसान झालंय। तर पाऊस नसल्यामुळे शेतकरी संकटात होता, तर दुसरीकडे आता अतिपाऊस झाल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलेलं आहे। लवकरात लवकर तातडीने पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या, अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।